हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वे? तर आज 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला आणि माझे व्लॉग्स आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. आज मी रेडी तर झाली होती, पण पतंग उडवायला जायसाठी नाही, मार्केटला जायसाठी. कारण काल काय झालं होतं ना, हलवा आणला होता मी ज्वेलरीसाठी आणि तो हलवा थोडा मिसमॅच झाला होता. मला जो साईज हवा होता ना, तो नव्हता तो. म्हणूनच मी ते एक्सचेंज करायला जात होती. सकाळी-सकाळी निघाली होती रोशनसोबतच. तर म्हटलं नाश्ता करूनच घेऊया. तर म्हणून त्याला बोलली, की "भूक लागली आहे, तर नाश्ता करून घेऊ." आणि तुम्हाला सांगते, मी ना खूप जास्त हौशी मुलगी आहे. मला ना सर्व काही करायचं राहते. जस्ट लाइक पतंग सुद्धा मला आज उडवायची होती, पण मला नाही उडवायला मिळाली. कारण भरपूर सारे ऑर्डर्स होते ना हलवा ज्वेलरीचे, त्यामुळे मला ते करणं जास्त इम्पोर्टंट होतं. मागच्या वर्षी सुद्धा मी पतंग उडवली होती. हे बघू शकता. हा जो व्हिडिओ दिसत आहे ना, तो माझ्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे. खरंच खूप मज्जा आली होती. पण यावर्षी मला ते नाही जमलं. आज ना मला खूप कामं होते आणि मग आम्हाला हळदी-कुंकाला सुद्धा जायचं होतं बाजूला आणि ही अन्वी आहे ना, अन्वीची लूट होती. खूप मस्त आहे या दोघी बहिणी आणि मग आम्ही त्यांच्याकडे हळदी-कुंकाला गेलो. हळदी-कुंकू वगैरे घेतलं. मग घरी आली रिटर्न कारण स्वयंपाक पण व्हायचा होता. तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ. मला ना थोडं बरं नसल्यामुळे मी माझ्यासाठी थोडी अशी पातळशी खिचडी करून घेतली आणि आईंचा उपवास होता एकादशीचा, तर त्यांच्यासाठी उसळ करून दिली साबुदाण्याची. खिचडी झाल्यानंतर मी लगेच जेवण केलं कारण ना मला भरपूर सारे सेट रेडी करून ठेवायचे होते हलवा ज्वेलरीचे. उद्याचे मला भरपूर सारे ऑर्डर आहे क्लायंटचे, तर ते सेट मला त्यांना द्यायचे आहे. भरपूर वेळपर्यंत मी करत बसले होते. मला रोशनने सुद्धा मदत करू लागली. किती पण वेळ झाला ना, तरी मला सेट रेडी झाल्याशिवाय उठायचं नव्हतं. म्हणून मी पूर्ण सेट रेडी केले. त्यानंतरच मग मी उठले आणि म्हटलं, "चला आता झोपूया." तर भेटूया पुढल्या व्लॉगला. तेव्हापर्यंत बाय.